नमस्कार मंडळी, तुमचीसुद्धा मुलं पालक खात नाहीत का? तर अशा पद्धतीची चविष्ट अशी पालक खिचडी करून बघा. मुलं नक्कीच आवडीने खातील आणि करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे. तर त्यासाठी मी इथे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद घालायची आणि 4 पट पाणी घालायचे. कुकरचं झाकण लावून एक साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. त्यानंतर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो आता आपल्याला शिजवून थंड झाला की मग त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. आलं लसणाची पेस्ट घालायची. कांदा चांगला लाल झाला की मग बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती सुके मसाले घालायचे. ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. शिजवलेला भात घालायचा. तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेली पालक घालायची पेस्ट करून व्यवस्थित मिक्स करायचं. पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि चविष्ट अशी पालक खिचडी तयार आहे. तुमच्या घरी जर का कोणी आजारी असेल तरीसुद्धा तुम्ही पालक खिचडी करू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.